नमस्कार मैत्रिणो, मी संगीता काळे. संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. बघा मैत्रिणो, आज मी इथं 1.5 किलो बटाटा घेतलेला आहे. बटाटा म्हणजे बोरी बटाटा घेतलेला आहे पहा. आणि हे बटाटे काही विकत नाही, घरचे बटाटे मैत्रिणो. आणि अगदीच चविष्ट असा हा बटाटा आहे. बटाटे मस्तपैकी उकडून घेतलेले आहेत, पाहू शकता. आणि हे पूर्ण साल मी याची मैत्रिणो काढून घेणार आहे बरं का, पाहू शकता तुम्ही. आता ह्या बटाट्यापासून आपल्याला आज काय बनवायचं हे मी तुम्हाला सांगणारच आहे. तुम्ही थंबीलाही पासन. संपूर्ण बटाटे मी सोलून घेतलेले पाहू शकता. आणि हे बटाटे मी पुन्हा फोडून कुकरमध्ये टाकणार आहे बघा, अशा पद्धतीने. संपूर्ण बटाटा आपल्याला सोलायचा आहे आणि कुकरमध्ये टाकून द्यायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने संपूर्ण बटाटा मैत्रिणो मी सोलून घेतलाय आणि कुकरमध्ये टाकलाय. इथं अर्धा किलो तांदूळ घेतलेले, शाबूस तांदूळ. हे सुद्धा अगदी छान रात्रीच भिजवत टाकले होते आणि अगदी मस्त असे भिजलेत पहा. रात्रीची बी नाही गरज, उगाच 2 तास भिजत टाकले तरी भरपूर होतात. आणि तसं म्हणायला मी 2च तास भिजत टाकलेत आणि छान अगदी हा साबुदाणा भिजलेला आहे. आता हा सुद्धा मी संपूर्ण हा कुकरमध्ये टाकून घेणार आहे पहा, साबुदाणा मस्तपैकी. 1.5 किलो बटाटा आणि अर्धा किलो तांदूळ, अगदी परफेक्ट माप आहे. जास्त नाही कमी नाही मैत्रिणो, पाहू शकता तुम्ही. आता याच्यात मी 4 तांबे पाणी वतणार आहे पहा. अगदी मोजून मापून हे 4 तांबे वतणार आहे. हे बघा, संपूर्ण कुकर भरतो आपला त्या पाण्याने मैत्रिणो, पाहू शकता या 4 तांब्यानी. आणि याला पाण्याची गरज असती पहा. पूर्ण कुकर भरलाय. आता याच्या चांगल्या आपण शिट्टी, कुकरच्या शिट्ट्या 2 काढून घेऊया. जास्त बी नाही, 2 काढल्या तरी चिकार झाल्या किंवा 1 काढली तरी चिकार झाली. चला, आता इथं 1 शिट्टी 2 शिट्ट्या झालेल्या आहे, तरी बी मी हवा घालून ही झाकण उघडलेलं आहे मैत्रिणी, पाहू शकता. अगदी माही मासा गाळ झालेला आहे, पाहू शकता तुम्ही. हे बघा, आणि अगदीच भरपूर असं गरम येते. आता याला आपल्याला दुसऱ्या भांड्यात मी काढून घेणार आहे मैत्रिणी, पाहू शकता तुम्ही. आणि थोडंसं थंड होऊन द्यायचं आहे आपल्याला हे. हे बघा, हे आहे ना, हे एवढं आपल्याला बारीक माहीम असं वाटून घ्यायचं आहे बरं का. आता मी इथं थोडंसं या भांड्यात काढून ठेवते, कारण की ह्या भांड्यातलं तोपर्यंत जरा गार होईल मैत्रिणो. हे बघा, आणि कुकरमध्ये शक्यतो गार होणार नाही लवकर. मी हे दुसऱ्या याच्यात वतून घेणार आहे, पाहू शकता. मी तुम्हाला दाखवते. अगदी गमेला असू किंवा टोप असू, त्याच्यात तुम्ही वतून घेऊ शकताय. म्हणजे कसं आहे, आपलं पटकन हे गार होतं नाही बघा. असं माहीम वाटून घ्यायचं आहे आपल्याला बघा. एकही गठोळी वगैरे राहिली नाही पाहिजे बटाट्याची, पूर्ण असं वाटून झालं पाहिजे माहीम एकदम. हे बघा मैत्रिणो, इथं मी अर्ध तुम्हाला वाटून दाखवलेलं आहे. आता अजूनही वाटून घेतोय. आता हे संपूर्ण वाटून घेणार आहे. तुमच्याकडे मोठं भांडं असेल तर मोठ्या भांड्याने वाटा किंवा छोट्या भांड्याने वाटा. हे बघा, आपल्याला हे अगदी संपूर्ण वाटून घेऊन येऊ का मस्तपैकी. अगदी भरपूर सारं हे वाटून झालेलं आहे. आणि इथं हिरव्या मिरचीचा ठेचा, आणि त्याचे तुम्हाला जर वाटली त्याच्यात जिरी घालायची, मी जिरीसुद्धा घातलेली आहे वाटणात. आणि हा ठेचा टाकलाय. आणि इथं टाकायचं चवीनुसार मीठ. जास्त मीठही नाही टाकायचं, खारट नाही करायचं, काय नाही मैत्रिणो. मीठ कमीच लागतं याला, जास्त नाही. आणि आपल्याला याच्या अगदी मस्त अशा साबुदाणा बटाटा पापड, पळी पापड बनवायच्यात पहा. आणि अगदीच मैत्रिणो एवढे छान होतात आणि झटपट उरकतात पहा. आणि खरं सांगू का मैत्रिणो, हे पापड मी अक्षरशः हे संध्याकाळचे बनवलेले, दिवसभर शेतातून काम करून आल्यावर हे पापड तयार केलेत, पाहू शकता. आणि खरंच तसं जर म्हणलं तर माझी खूप मेहनत आहे या पापडासाठी, की दिवसभर काम करून पुन्हा इथं घरी आलं की हे बनवायचं. कारण की वेळ मला काय भेटत नाही आहे बनवायला. हो का,
अशा पद्धतीने हे बेटर आपलं झालं पाहिजे पहा मैत्रिणो. अगदी माप आहे, परफेक्ट आहे, असंच झालं पाहिजे. अजिबात पातळ नाही, जास्त घट्ट बी नाही झालं पाहिजे. आणि हा मिरचीचा ठेचा अगदीच थोडा घातला आहे, जास्तही घातलं नाही. तिखट तर तुम्हाला काय लागणार नाही, पण थोडासा चवीपुरता मी घातलेला आहे मैत्रिणी. कसे आहेत हे वाळवणाचे पदार्थ आपले वर्षभर टिकणारे, की आता शेतातलं काम बघून बी करायला लागतात. मग ते सुद्धा करून ठेवायचे आपल्याला. अशा पद्धतीने मी असा जसा वेळ भेटन तशा पद्धतीने मी बनवते मैत्रिणो. आणि तुम्हाला खरंच मी अजूनही छान छान दाखवीन, पाहू शकता. चला आता लागूया आपण हे करायला. हे बघा इथं पंख्याखाली मी कागद आथरलेला आहे. अगदी सपाट निपाट चांगला मोठा कागद आथरला आहे मैत्रिणो, पाहू शकता तुम्ही. आणि अगदी रातभर घरातच ठेवणारे फॅन खाली मी. आणि खरंच रात्रभर ठेवल्याने अगदीच भरपूर सारे पापड हे वाळतात. आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी मग उन्हात ठेवायचे. हे बघा अशा पद्धतीने हे पळी पापड आपल्याला करून घ्यायच्यात. तुम्हाला किती मोठे हवेत, किती छोटे हवेत, अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. आणि खरंच खूप छान होतात पहा. अगदी गोल गरगरीत. तुम्ही छोटा करा किंवा बारीक करा. मी आता इथं तुम्हाला 2-3 करून दाखवते पहा. आणि मग संपूर्ण झाल्यावर दाखवते. पहा काय सुंदर होतात. अगदीच काही टाईम लागत नाही हे पापड बनवाय मैत्रिणो. आणि अगदी सुरेख असे हे पापड होतात पहा. मी लई छोटे बी पापड केले नाही, जरा मोठे मोठेच केलेले आहेत. छोटे छोटे जर म्हणलं तर खूप टाईम लागन. मग मोठे पापड करायला खरंच खूप पटापटा उरकतात आणि दिसतात बी छान मोठे पापड आपले. अगदी एक खाल्ला की काम, असे पापड आहेत. मग पहा हे पळी पापड मैत्रिणो कसे होतात ते बी दाखवणार आहे तुम्हाला. आणि अगदीच दुसऱ्या दिवशी कागदावरनं अगदी झटकनी पटकनी निघतात. एकही थेंब तेलाचा व कशाचाच वापरला नाही आहे मी. ना याला सोडा वापरला, ना पापड खार वापरला पहा. आणि खरंच खूप छान हे पळी पापड होतात. अगदी कुणी बी नवीन नवीन बघितलं तरी शिकन, एवढे सोपे आहेत. हे बघा संपूर्ण हे पळी पापड आपले तयार झाल्यात. एवढ्या याच्यात 1.5 किलो बटाट्यात आणि म्हणतात ना अर्धा किलो तांदूळ, 100 असे पळी पापड माझे हे तयार झालेले आहेत. म्हणजे भरपूर झालेत पहा. रंग बी काय छान दिसतो आणि वाळल्यावर तर अजूनच खूप छान दिसतात मैत्रिणो. आता याला रात्रभर असंच फॅन खाली ठेवायचं आपल्याला. पहा बरं किती सुंदर दिसतात. दुसऱ्या दिवशी पुन्हा मी उन्हात हे पापड घालणार आहे. मग दुसऱ्या दिवशी बी पहा कसे झाल्यात. पहा किती सुंदर दिसतात. रंग बी पहा अप्रतिम दिसतोय आणि अगदीच कुरकुरीत वाळल्यात. त्यांना 2 दिवस ऊन द्यायचं मैत्रिणो. मग कुरकुरीत अगदी वर्षभर हवाबंद डब्यात ठेवता येतात आपल्याला. हे बघा आता मी इथं घमेल्यात भरून घेते, पाहू शकता. मोठं घमेलं आहे आणि अगदीच घमेलं बी आपलं फुल भरणार आहे ह्या पापडामध्ये. पहा किती सुंदर झालेत पापड. पापडाचा कलर बी पहा आणि ती मिरची बी पहा किती सुंदर दिसते त्याच्या, अप्रतिम एकदम. असं वाटतं की उडदाचेच पापड आहे. पहा किती सुरेख दिसतात, वाटतात का नाही छान मैत्रिणो. खायला बी हे खूप छान आहे आणि करायला बी खूप सोपे आहे पहा. अगदी छान हे पापड झालेत, भरपूर सारे झालेत. चला मग आता मी तुम्हाला हे पापड मी तुम्हाला तळूनसुद्धा दाखवणार आहे. अगदीच त्याला शाईन बी खूप आलेली आहे, खूप छान दिसतात. यांना एकदम म्हणजे जाड केले होते तरी ते भरपूर पातळ झालेले आहे पहा. चला तेल अजून काय एवढं तापलेलं नाही आहे, आपले जरा कमीच तापले.
पण खूप छान होतं. त्याला जास्त बी नाही तेल तापून द्यायचं, नाही तर आपले पापड जळण. असे टाकायचे ना, असे पटकनी काढायचे मैत्रिणींनो. पहा बरं मैत्रिणींनो, आज तुम्हाला हे पळी पापडाची रेसिपी जर आवडली तर नक्कीच संगीता किचनला एक लाईक, एक सबस्क्राईब करा. कुणी नवीन असेल त्यांनीही करा. तुम्ही मैत्रिणींनो कुठून बोलताय ते सुद्धा मला सांगा, की मलासुद्धा कळेल माझा व्हिडिओ कुठं पोचला आहे, कोणत्या गावात पोचला आहे, कोणत्या शहरात पोचला आहे. आणि हे पापड तुम्हाला आजचे कसे झाले आहेत ते बी सांगा. हो, असे पटकनी काढायचे की आपला पापड अजिबात लागत बिगत नाही आहे. आणि खरंच खूप छान दिसतो, रंग बी अगदी, आणि त्याला तेलही एवढं लागत नाही मैत्रिणींनो. आता माझ्याकडून इथं 2 वेळा पडला आहे तेलात. थोडासा रंग चेंज झालेला आहे, पाहू शकता. अगदी तुम्हाला मी 4-5 पापड हे तळून दाखवणार आहे. पहा आता तेल जर तापलं की अगदीच पटकनी तयार होतात हे बघा. आणि फुलतात बी छान. न पापड खार वापरता अगदी आपले पापड सुंदर असे होतात आणि मस्त असे फुलतात. पहा किती सोपे, तळायला बी सोपे आहेत आणि खायला तर सगळ्यातच सोपे बरं का. करण्यापेक्षा खायला अगदी सोपे हे पापड. अगदी तुम्ही उपासाच्या दिवशी तळा, इतर दिवशी तळून खाल्ले तरी चालन भाकरीसोबत, तरी खूप छान लागतात. टेस्ट बी खूप अप्रतिम त्याला चव आहे. चला आता इथं मी तुम्हाला 4-5 पापड तर तळून दाखवलेले आहेत मैत्रिणी. मी तळताच माझ्या मुलाने तर त्यातले 2 फस्त केले, कारण की माझ्या मुलाला खूप आवडतं असं, त्याच्यामुळं मला करायचं लागतं ते. हे बघा आता त्याच्यातले 2 पापड फस्त झालेले आहेत, त्याच्यामुळं मी हे बाकीचे तुम्हाला दाखवते. पहा अगदीच कुरकुरीत असे छान हे पापड झालेले आहेत, पाहू शकता मैत्रिणींनो. मग पहा, आणि पापडाचा रंग बी पहा. आजची पापडाची रेसिपी मैत्रिणी तुम्हाला आवडली का? चला मग उद्या भेटूया मैत्रिणींनो. बाय.